हाय, गुड मॉर्निंग. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी वॉकवरून वगैरे आले आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत त्या शॉर्टमध्ये शेअरच केलं होतं की मी उडदाचे पापड घातलेले आहेत म्हणून. त्याचं जे हे पीठ आहे, वॉकवरून आले त्याच्यानंतर जे आहे ते टिफिन वगैरे बनवला आणि सगळं जेवण वगैरे आवरलं, किचन वगैरे आवरलं आणि त्याच्यानंतर जे आहे ते उडदाचं पीठ मी इथं भिजवून ठेवलं होतं. आणि असं ठरवलं होतं की विहानला लवकर जे आहे ते कामं वगैरे उरकून त्याला लवकर झोपवायचं आणि तो झोपला की मग जे आहे ते दुपारी आपण उडदाचे पापड घालायला घ्यायचं म्हणून. तर साधारण विहानना आज काय माहीत त्याला काय झालं होतं, भरपूर मी ट्राय केलं की त्याला झोपवण्यासाठी आणि तो झोपायलाच तयार नव्हता. जवळजवळ मला वाटतं 1-2 वाजता तो झोपला आणि त्याच्यानंतर मग मी हे पापड बनवण्यासाठी घेतले. आता हे पीठ भरपूर मी घट्ट मळून ठेवलं होतं डब्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग हे आता मी काढले आणि थोडंसं त्या पिठाला ना छान मळून घेत आहे मी, म्हणजे चेचून घेतलं थोडंसं आणि भरपूर तेल लावत नाही मी, अगदी हाताला थोडंसं लावून जे आहे ते पीठ छान मळत आहे. कारण मी असं ऐकलं होतं की भरपूर तेल लावलं की मग परत जे पापड आहेत ना ते थोडेसे वास वगैरे येतो म्हणून. तर थोडंसं लावून अगदी मस्त इथं मी पीठ मळून घेतलं. आता तसं तर हा माझं पहिल्यांदा मी ट्राय करते की इथं उडदाचे पापड बनवण्यासाठी. बाजारात प्रत्येक गोष्टी आपल्याला सहज भेटतात, पण कधी असं होतं ना की स्वतःच्या हाताने केलेल्याची एक वेगळीच मजा असते. तसं तर मी ह्यापूर्वी कधीच हे ट्राय करत नव्हती, कारण मला तेवढा इतका वेळही भेटत नसायचा. मग जॉब, त्यानंतर मग कधी एखादा दिवस सुट्टी असेल तर त्या सुट्टीच्या दिवशी क्लिनिंग ह्या त्या गोष्टी असायच्या आणि तेव्हा मला कधी नाही ह्या गोष्टीमध्ये इतका इंटरेस्ट पण येत नसायचा. पण आता चला म्हटलं आपल्याकडे वेळ आहे आणि सगळेच घालतायत. मी बघितलं होतं आत्ता यावर्षी बहिणीनं पण घातले होते, मग तिच्याकडूनच मी रेसिपी वगैरे विचारून घेतले आणि म्हटलं चला आपण पण एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे. म्हणून मग मी जे आहे ते थोडंसंच घेतलेलं आहे. मुगाची डाळ आणि उडदाची डाळ जी आहे ती गिरणीमधून छान मी बारीक करून दळून आणली होती आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये पापडचा मसाला असतो तो वगैरे टाकून छान इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता डिटेलमध्ये रेसिपी काय मी शेअर केलं नाही, कारण बऱ्याच जणांना माहीत असतं हे नॉर्मल साधी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे बरेच जण करत राहतात. मी जे आहे ते हे फर्स्ट टाईम करत होती. त्याच्यानंतर जे आहे तर छोटे इथे गोळे करून घेतले आणि सगळे गोळे थोडेसे गोळे झाल्यानंतर मला जाणवलं की खूपच छोटे गोळे झालेले आहेत, कारण मी पहिलाच जो पापड लाटायला घेतले ना तो अगदीच छोटासा झाला होता. मग चला म्हटलं 2 गोळ्यांचे 1 गोळे केले आणि त्याच्यानंतर मग मी इथं पापड लाटायला घेतला. तर मला असं वाटलं की हे पटकन होईल म्हणून म्हटलं चला आपण खालती बसून करण्यापेक्षा म्हटलं थोडंसं किचन कट्ट्याच्या तिथं जे आहे ते उभं राहून पटकन लाटतील म्हणून मग मी इथंच थोडंसं लाटायला घेतलं आणि त्याच्या म्हटलं इथलं इथं पटकन जे आहे ते सुकत टाकायला येतील, कारण हे पापड उन्हामध्ये मोस्ट ऑफ सुकत नसतात. फॅनच्या खालती किंवा नॉर्मल जिथं थोडंसं ऊन येईल तिथं सुकत. मग किचनच्या इथं छान आता दुपारचं थोडंसं ऊन येतं, म्हटलं फॅनची पण काही गरज पडणार नाही, म्हटलं इथं जे आहे ते पापड सुकतील म्हणून मी इथं करायसाठी घेतलं. पण त्याच्यानंतर मला लक्षात आलं की हे काही आपल्याला वाटतंय तितक्या लवकर होणार नाही आहे. अगदीच थोडं जर पीठ दिसत असेल तर साधारण 1-1.5 तास जो आहे तो माझा ह्याच्यामध्ये जाणार आहे म्हटलं. आणि इथं टाईमपास करण्यापेक्षा म्हटलं आपण जे आहे ते बाहेर बसून ना निवांत जे आहे ते हे पापड लाटू म्हणून. आता ह्याची मशीन पण भेटते, पण चला म्हटलं कशाला एवढ्यासाठी हे करूया, आपण जे आहेत ते लाटूनच घेऊया. मग बाहेर बसून मग मी हे लाटून घेतलं आणि मला ना मेन टेन्शन होतं की ते विहान उठायच्या अगोदर हे सगळे पापड जे आहेत ते मला लाटून घ्यायचे होते. तसं मला ना ह्या गोष्टी हे नकोच म्हणतात करू, आपण विकत आणू, कुठं करत बसतेची एवढा कुटाणा, कारण मग विहान परत तू उठला की त्रास. आणि मला ना भीती होती तेच झाली, म्हणजे अगदी माझे थोडेसे पापड राहिले होते. तेव्हा मग जे आहे ते विहान उठला आणि मग मला जे आहे ते अजिबातच करायला देत नव्हतं. तोच करतो म्हणून बस होता. शेवटी नाविलाजाने की होईना त्याला मग मी थोडासा वेळ मोबाईल लावून दिला आणि बाकीचे जे पापड आहेत ते सगळे मग मी इथे लाटून घेतले. आता बऱ्याच वेळेला असं होतं ना ह्यावर्षी मी तरी फक्त जे आहे ते बटाट्याचे आणि हे उडदाचे पापड एवढेच ट्राय केले आहेत, बाकी तर कोणते ट्राय केलेच नाहीत. मी म्हणत होते करायचं, पण मग मध्यंतरी गावी गेली आणि त्याच्यानंतर मग मला काय परत आत्ता काय येऊन करण्याची इच्छाच नव्हती. त्याच्यानंतर किचनवर देश टाकूया म्हटलं, कारण बाहेर टाकलं तर विहान म्हटलं त्याच्यामध्येच खेळ करणार आणि लहान मुलांचं आपल्याला माहीतच असतं, त्यांना एखादी गोष्ट नको म्हटली की ते त्यामध्येच लागतात. त्याच्यामुळे
म्हटलं की इथं काही तो एवढा येणार नाही. सो मग मी इथं जे आहे ते सगळे पापड टाकून घेतले, कारण साधारण 1-2 तासातच ना ते छान अगदी सुकून येतात. आणि त्याच्यानंतर जे आहे ते थोडे थोडे सुकले ना की मला बहिणीने सांगितलेलं की हे पापड ना एकमेकावर ठेव म्हणून, आणि त्याच्यानंतर रात्री झोपायच्या वेळेला जे आहे ते पसर म्हणून. असं केल्याने काय होईल, ते पापड ज्या वाकडे तिकडे आहेत सो ते होणार नाहीत म्हणत होती. म्हणून म्हटलं चला आता थोडा वेळ जे आहे ते यांना इथंच सुकवून घेते आणि त्याच्यानंतर वरती हे करून घेतात. इतकं सगळं काम केल्यावर ना मला ना चहाची खूप तलप आली होती. आता मी खूप प्रयत्न करते की खूप कमी चहा प्यायचा म्हणून, पण संध्याकाळच्या टायमिंगला म्हटलं चला थोडंसं घेऊया, कारण ही अशी कामं केली ना की थोडंसं चहा वगैरे प्यावासा वाटतो मला. म्हणून मग मी इथं माझ्यासाठी आणि विहानचे काका होते घरी, सो आमच्या दोघांसाठी मग मी इथं मस्त चहा टाकला. आणि गावाकडून मी हा जो भडंग आणला होता आणि त्याच्यामध्ये मस्त कांदा वगैरे टाकला ना की चहासोबत खूप छान लागतं, म्हणजे इव्हनिंगला वगैरे असं खायला छान वाटतं. आता ना मी इव्हनिंगला ना एकटी असेल तर थोडंसं चहा घेण्याचं टाळते, कारण माझ्यासोबत ना विहान पण घ्यायला बघतो. त्याला दूध दिलं तर ते दूध अजिबात म्हणजे नको म्हणतो, मम्मा तू जसं चहा पितेस ना तसंच मला चहा प्यायचा आहे. सो मला वाटतं कधी कधी ना आपल्यामुळेच त्या मुलांना सवय लागतात, म्हणून मग मी त्याच्यासमोर थोडंसं ना कमी घेते आता. तर नेक्स्ट डे आहे, छान वॉक करून वगैरे आलो आणि आज ब्रेकफास्टला इथं आप्पे बनवत आहे मी. आज विहानला स्कूलमध्ये पण घेऊन जायचं होतं, त्यामुळे माझी थोडीशी धावपळ चालली होती. मग चला म्हटलं ब्रेकफास्ट वगैरे छान त्याला पोटभर देऊ, कारण सकाळ सकाळी एवढं लवकर तो भाजी भाकरी पण खाणार नाही आणि ब्रेकफास्ट पण बनवायचा होता आणि सोबतच ह्यांना टिफिनसाठी भाजी भाकरी पण बनवायची होती. आणि मग सगळंच आवरून जायचं होतं. मग खूप लेटचं, कारण विहानसोबत मला स्कूलमध्ये बसावं लागणार होतं, कारण फर्स्ट डे असल्यामुळे तो काही एकटाच बसणार नाही म्हणून. मग त्यामुळे जे आहे ते मला बाजूला ना हे पण मदत करत होते की हे म्हटले की मला जितकं जमतं तेवढं मी करतो, म्हणून मग जे आहेत ते ह्यांनी बटाट्यांची भाजी वगैरे करून घेतली. आणि खरंच सांगू, अशा छोट्या छोट्या पण गोष्टींना नवऱ्याने आपल्यासाठी केल्या तर खूप छान म्हणजे वाटतं. कारण हीच जर आपण एकटंच गोष्ट करत बसलो ना की आपल्याला खूप मग ते सगळीच खूप धावपळ होते. आणि त्यामध्ये एखादी तर छोटे अगदी कांदा काही कट करून दिला ना तरी आपल्याला खूप छान वाटतं. आणि मी नेहमीच सांगत जाते तुम्हाला की हे प्रत्येक गोष्टीमध्ये मी कधी कॅमेरासमोर इतकं दाखवत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे आहेत ते मला मदत करतात. आणि बघू शकता इथं मस्त अशी यांनी बटाट्याच्या भाजीला फोडणी दिली होती. आता आम्ही नेहमी काय करतो ना, मी म्हणजे चहा वगैरे ठेवते आणि त्याच्यानंतर कोणतीही भाजी शिजायला वगैरे टाकायची असते, सो ती आम्ही फोडणीला टाकतो. आणि त्या वेळेमध्ये नंतर मग आम्ही जो आहे तो मस्त दोघं मिळून निवांत चहा वगैरे सकाळचा घेतो. मग इथं बटाट्याची जोपर्यंत भाजी शिजते ना तोपर्यंत आम्ही दोघांनी मस्त चहा वगैरे घेतला. आणि त्याच्यानंतर मग मी भाकरी वगैरे बनवलं, यांचा टिफिन वगैरे बनवला. आणि त्याच्यानंतर जे आहे ते मग किचन वगैरे सगळं आवरून विहानला घेऊन मी स्कूलला गेली होती. आता परत हे नेक्स्ट डेला आहे. आता इतका डे म्हणजे बिझी चालला होता ना की अजिबात वेळच भेटत नव्हता मला शूट करायला किंवा एडिट पण करायला. सो नेक्स्ट डेला इथं विहानसाठी मी हा चिला बनवत आहे, खूप हेल्दी आणि टेस्टी. आता बरेच दिवस झाले असं मी म्हटलं होतं ना की विहानसाठी थोडंसं हेल्दी गोष्टी मी आता बनवून देत जाईल म्हणून. सो मग ह्या पॅनमध्ये ना बरेच दिवस झाले मी काही बनवलंच नव्हतं, म्हणून मग थोडंसं एक्स्ट्रा तेल टाकलं. आणि आता म्हटलं थोडंसं एक्स्ट्रा तेल टाकले तर आपण बनवलेले पापड पण जे आहेत सो ते थोडेसे फ्राय करून बघू कसे वाटतात. सो त्यामध्येच मग मी एक पापड जो आहे ते थोडासा फ्राय करून बघितला. सो ओके वाटत होते मला, पण जी विकतले भेटतात ना ते रामबंधू पापडवाले, सो तेवढे असे व्यवस्थित नाही वाटले मला. म्हणजे जे खरं आहे ते मी खरं शेअर करते, कारण हा पण माझा पहिलाच अटेम्प्ट होता. सो मे बी त्यामुळे मला ती तशी चव जी आहे ती लागत नव्हती. तर इथं एकच मी पापड जो आहे तो भाजून घेतला आणि त्याच्यानंतर जे आहे ती विहानसाठी मस्त इथं मी चिला वगैरे काढून घेतला. सकाळी खरंच सांगू का खूप माझी धावपळ होत होती, कारण विहानना पटकन उठून आवरायला बघत नव्हता. एरवी तो खूप लवकर उठायचा आणि सध्या मला माहीत नाही काय झालं आहे त्याला, अजिबात लवकरच उठायला बघत नाही. आणि उठला ना तरी म्हणजे ब्रश करायला बघत नाही किंवा मग दूध किंवा सकाळचे बदाम वगैरे असतात सो ते खायला बघत नाही. आपलं त्याचं म्हणजे मस्त आरामात चाललेलं असतं. मग म्हणून मग मला काही शूटही करता येत नाही, कारण शूट करायला गेले ना की मग अजून थोडासा वेळ जातो आणि अजिबात काही ऐकत नाही. मग जे आहे ते वेळ सगळा होतो. म्हणून मग टिफिन असेल, कपडा असेल, ह्या सगळ्या गोष्टी पण ज्या आहेत त्या आवरायच्या असतात. मग त्यामुळे शूटमध्ये ना थोडंसं राहून जातं, म्हणून मग मी थोडेसे अशा क्लिप घेत होते. सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.